नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिओग्राफी बाय सचिन शिंदे या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला सगळ्यात अगोदर धन्यवाद। मागच्या लेक्चरला तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि सगळ्यात अगोदर म्हणजे तुमची सर्वांची मी माफी मागतो, कारण का ऑफलाइन बॅच ज्या होत्या 2 महिन्याच्या नंतर मी तुमच्या समोर जवळजवळ येत आहे आणि ऑफलाइन बॅच होत्या 2-3 आणि नवीन लेक्चर आपण रेकॉर्डिंग करत आहे। जे काही मुलांना ऑनलाइन बॅचेस घ्यायचे आहेत त्या नवीन आता 1 वर्षापूर्वी पहिले लेक्चर बनवले होते, आता नवीन रेकॉर्डिंग चालू आहे। त्याच्यामुळे ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही रेकॉर्डिंग मध्ये आणि ऑफलाइन बॅच मध्ये खूप वेळ गेला त्याच्यामध्ये, म्हणून यूट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्या समोर लवकर आलो नाही। पण आता लक्षात राहू द्या, आता लवकरात लवकर आपलं चॅनल सबस्क्राइब करून ठेवा जर कोणी पहिली वेळेस बघत असेल तर, कारण का आता दर 2 ते 3 दिवसाला तुम्हाला आपण सिरीज चालू करतोय। 30 एप्रिल कंबाईन पूर्व परीक्षा आणि त्याच्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा, ठीक आहे, याच्यासाठी। त्यामुळे तुम्हाला आता 2-3 दिवसाला 3 दिवसाला बरोबर व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर पडणार आहे। त्याच्यामुळे आपल्याशी कनेक्ट राहा यूट्यूबच्या माध्यमातून, ठीक आहे। चला लेक्चरला चालू करूया। मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही राष्ट्रीय महामार्ग भाग 1 लेक्चर बघितलं होतं आणि बरेचशा मुलांच्या कमेंट्स आल्या, रिक्वेस्ट आल्या की सर नॅशनल हायवे जे आहे, राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो याचं भाग 2 पण बनवा। लक्षात राहू द्या, या राष्ट्रीय महामार्गावरती तुम्हाला जवळजवळ 5 भाग बनवावे लागतील आपल्याला, कारण का आता राष्ट्रीय महामार्ग नव्याने जेवढे आलेले आहेत त्याच्यानंतर कॉरिडॉर, आर्थिक आणि औद्योगिक कॉरिडॉर असेल, भारतमाला असेल, सेतू पूल, या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला राष्ट्रीय महामार्गामध्ये दळणवळण या टॉपिकमध्ये ऍड झालेल्या आहेत। त्याच्यामुळे कमीत कमी आपल्याला 5 भाग या राष्ट्रीय महामार्गाचे बघायचे आहेत। त्याच्यामुळे तुम्ही जे विद्यार्थी ज्यांनी अगोदर राष्ट्रीय महामार्ग भाग 1 बघितला नाही त्यांनी अगोदर तो बघा आणि नंतर मग भाग 2 बघा, कारण का एक सिक्वेन्सनी तुम्हाला मग सिरीज जी चालू होणार आहे त्याचा तुम्हाला फायदा होईल। त्यामुळे एका सिक्वेन्सनी तुम्ही बघा, पहिला भाग 1 बघा, नंतर आजचा भाग जो आहे तो 2 बघा, ठीक आहे। चला तर चालू करूया आपण राष्ट्रीय महामार्ग भाग 2। याच्या अगोदर आपण काय बघितलेलं होतं, वाहतूक म्हणजे काय, दळणवळण म्हणजे काय, भारतातील एकूण वाहतूक प्रणाली कशी होती, रस्ते मार्गातून किती होती 83%, रेल्वे मार्गातून 9%, हवाई मार्गातून 6% आणि जल मार्गातून 2%, बरोबर ना। तर हे सगळे आपण याच्या अगोदर आपण बघितलेलं आहे। भूवाहतूक बघितलेली चालू केली होती, त्याच्यामध्ये रेल्वे वाहतूक आणि लोहमार्ग आहे आणि म्हणजे लोहमार्ग आणि त्याच्यानंतर रस्ते महामार्ग आपण बघितले होते। रस्ते मार्गामध्ये तुम्हाला आपण हे बघितलं होतं की राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा रस्ते, ओके, याची एकूण किती लांबी आहे। त्याच्यानंतर याच्या संदर्भात मग महाराष्ट्र 1 नंबरला आहे तुम्हाला भारतामध्ये। सगळ्यात जास्त राष्ट्रीय महामार्गाची लांबी कोणत्या राज्यात आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे, ठीक आहे। आणि अजून 10 महामार्ग जे आहेत हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये महामार्ग तयार होणार आहेत। आताच तुम्ही बघितलेला आहे की समृद्धी महामार्ग, ओके, समृद्धी महामार्ग जो आहे यांचं नाव जे आहे हे चेंज केलेलं आहे, जसं की आपले बाळासाहेब ठाकरे जे आहेत यांचं नाव दिलेलं आहे, ठीक आहे। तर मग हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव या राष्ट्रीय महामार्गाला दिलं आहे आणि हा जो महामार्ग आहे हा सर्वात मोठा किंवा तुम्ही लांब म्हणू शकता, ओके, लांबीचा, ओके, 8 लेन, ठीक आहे, लांबीचा। तर आता म्हणजे हा होता, ओके, पण आता तुम्हाला वर्धा ते इकडे खाली गोवा, ओके, वर्धा ते गोवा बघा, हा नव्याने एक महामार्ग होणार आहे। हा तुम्हाला महाराष्ट्रातला सर्वाधिक लांबीचा असणार आहे, कारण का याची लांबी जी आहे ते 716 किलोमीटर असणार आहे। आणि समृद्धी महामार्ग म्हणजे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आदरणीय यांच्या नावाने जो काही समृद्धी महामार्ग चालू झाला होता त्याची लांबी जी आहे ती 701 किलोमीटर आहे, बरोबर ना, 701 किलोमीटर। म्हणजे नवीन 10 महामार्ग जो होणार आहे त्याच्यामध्ये हा एक महामार्ग आहे। म्हणजे हे महामार्ग जे आहेत हे 10 नव्याने होणार आहे, त्याच्यातला सर्वाधिक लांबीचा वर्धा ते गोवा असा होणार आहे। म्हणजे तो नागपूर पासून सुरुवात होणार आहे ऍक्च्युअली, ओके, नागपूर, कारण का नागपूर वर्धा ते नागपूर समृद्धी महामार्गाने जोडलाय आणि तिथून अटॅच झालाय, म्हणजे नागपूर, वर्धा आणि तसंच गोवा, ओके, असा 716 किलोमीटर लांबीचा महामार्ग येणाऱ्या काळात लवकरच होणार आहे, ओके। आणि त्याच्यामुळे हा महाराष्ट्रातला सर्वाधिक लांबीचा होणार आहे, आलं लक्षात। म्हणून तुम्हाला आपल्या या लेक्चरचे तुम्हाला भाग किती होणार आहेत, 5 भाग होणार आहेत।
तर मग भारतातील राष्ट्रीय महामार्ग सगळ्याधिक लांबीची महाराष्ट्र, त्याच्यानंतर 2 नंबर उत्तर प्रदेश, राजस्थान, हे तुम्हाला बघितले होते. टॉप 5चे दिलेले आहेत तुम्हाला, ठीक आहे ना, टॉप 5चे. तर हे सगळं आपण बघितलेलं आहे. तर याच्यानंतर आपल्याला आज भाग 2 बघायचा आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्टली भाग 2 ला चालू करणार आहेत. ठीक आहे ना, भाग 2 आपण चालू करूया. यस, हे बघा लास्टच्या लेक्चरमध्ये तुम्हाला आपण लास्टच्या लेक्चरमध्ये NH27 पर्यंत आलो होतो, बरोबर ना. NH27 हा भारतातला पूर्व पश्चिम किंवा पश्चिम पूर्व कॉरिडॉर आहे, म्हणजे भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे. यस, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. त्याची एकूण लांबी कुठून सुरू झाला होता? गुजरात राज्यातल्या पोरबंदर पासून ते तुम्हाला आसाम राज्यातल्या सिलचर पर्यंत हा महामार्ग गेला होता. NH27 याचं नाव आहे. ओके, आणि याची एकूण लांबी जी होती 3507 किलोमीटर होती, भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा. आणि भारतातला पहिल्या क्रमांकाचा कोण आहे आता? NH44. पूर्वी याचा नंबर किती होता? 7 होता. NH44 हा भारतातला सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे. पूर्वीचा NH7 जो होता तो तुम्हाला वाराणसी ते खाली कन्याकुमारी होता. आता तो इकडे जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली असा आलेला आहे. ठीक आहे, ते बघू आपण नंतर. मग हे 2 महामार्ग कुठे एकत्रित होत होते? झाशी या ठिकाणी. चला, NH27 बद्दलची माहिती आपण बघितलेली आहे. आज आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचंय ते म्हणजे राष्ट्रीय सुवर्ण चतुर्भुज महामार्ग. ठीक आहे ना, महामार्ग. ओके, कोणता महामार्ग बघायचा आपल्याला? राष्ट्रीय सुवर्ण चतुर्भुज राष्ट्रीय महामार्ग. ओके, राष्ट्रीय महामार्ग. तर हा महामार्ग आहे का, याच्यावरती तुम्हाला खूप वेळा आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे, याच्याबद्दल अगोदर बेसिक माहिती लक्षात राहू द्या. हा महामार्ग जो होता तो 2001 मध्ये भारताचे तेव्हाचे पंतप्रधान आदरणीय आपले अटल बिहारी वाजपेयी साहेब हे होते. मग त्यांच्या काळामध्ये ही योजना सुरू केलेली होती. कोणती ही योजना? राष्ट्रीय सुवर्ण चतुर्भुज योजना. बघा लक्षात राहू द्या, तुम्हाला याच्यावर जर आयोगाने क्वेश्चन विचारला की राष्ट्रीय महामार्ग सुवर्ण चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गा संदर्भात खालीलपैकी कोणते विधानं बरोबर आहेत, अचूक आहेत, बरोबर नाहीत, अशा टाईपचा जर प्रश्न विचारला तर लक्षात राहू द्या तुम्हाला बेसिक म्हणजे पहिल्या मागच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याची विचारते ना, की 2001 मध्ये भारताचे पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी यांनी ही योजना सुरू केली होती. तुम्हाला विचारते कोणी योजना सुरू केली होती राष्ट्रीय सुवर्ण चतुर्भुज? तर कुणी केलेली होती? आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी. कधी केली होती? 2001 मध्ये. बरं, सुरू झाली आणि 2012 मध्ये ही जी काही योजना होती ती काय झाली? पूर्ण झाली होती. ओके, आता सुवर्ण चतुर्भुज म्हणजे 4 राष्ट्रीय महामार्ग एकत्रित येऊन असा सुवर्ण चतुर्भुज महामार्ग झाला होता. 2012 पर्यंत हा पूर्ण झाला. 2001 ते 2012 मध्ये पूर्ण झाला होता. तेव्हा त्याची लांबी किती होती? 5800, जवळजवळ 46 किलोमीटर याची लांबी होती. म्हणजे पूर्वीचे जे राष्ट्रीय महामार्ग होते म्हणजे 5846. आता 2019च्या आधी सुवर्ण चतुर्भुज हा महामार्ग 4 राष्ट्रीय महामार्ग एकत्रित येऊन तयार होत होता. म्हणजे 11 ते 11ला ही योजना आली, 12 मध्ये हा महामार्ग सुरू झाला. आणि तेव्हा कोणते राष्ट्रीय महामार्ग एकत्रित येऊन हा चालू झालेला होता? तर इथं तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे बघा आता इथं जो आहे, इथं आहे दिल्ली. यस, दिल्ली. दिल्ली ते इकडे कोलकाता. ओके, यस, कोलकाता. दिल्ली ते कोलकाता हा पूर्वीचा जेव्हा चालू झाली होती ना, हा NH2 होता. किती होता? NH2 होता. त्याच्यानंतर दिल्ली ते इकडे तुमचा मुंबई. ओके, दिल्ली ते मुंबई हा जो राष्ट्रीय महामार्ग होता हा NH8 होता. किती होता? NH8 होता. मुंबई ते इकडे चेन्नई जो होता, मुंबई ते चेन्नई हा महामार्ग जो होता हा तेव्हाचा याचा क्रमांक जो होता ना NH4 होता. यस, आणि चेन्नई ते बहारगोरा आणि तसाच 6 ला अटॅच होऊन कोलकात्याला गेला होता तेव्हा याचा NH किती होता? 5 होता. म्हणजे जर तुम्हाला विचारलं सुवर्ण चतुर्भुज चौकोन 2012 मध्ये जो पूर्ण झाला होता अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये, तो कोणते राष्ट्रीय महामार्ग एकत्रित येऊन तयार झाला होता? तर तेव्हा जुना जर विचारलं तर तुम्हाला NH2, NH8 आणि NH4 आणि NH5 हे सांगायचे. पण माझ्या मते नव्याने क्वेश्चन विचारल्याच्या नंतर हे जुने राष्ट्रीय महामार्ग विचारणार नाहीत. पण जर तुम्हाला बहुपर्यायी जर प्रश्न विचारला त्याच्यामध्ये बरेचसे वाक्यरचना असतील तर मग तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं. तर हे जुने नंबर नीट लक्षात राहू द्या. NH2 मग आता त्याला नवीन नंबर किती मिळालेला आहे? NH2 ला NH19.
बरोबर. NH5 ला नवीन नंबर किती मिळाला आता? NH16. ओके. आणि NH4 आणि NH8 जो होता त्याला नवीन नंबर मिळाला 48. म्हणजे पूर्वी 4 राष्ट्रीय महामार्ग एकत्रित येऊन सुवर्ण चतुर्भुज राष्ट्रीय महामार्ग तयार होत होता. बट आता 3च राष्ट्रीय महामार्ग एकत्रित येऊन हा राष्ट्रीय महामार्ग तयार होतोय. मग कोणते 3 राष्ट्रीय महामार्ग एकत्रित येऊन तयार झालेला आहे? आता पूर्वी 4 राष्ट्रीय महामार्ग होते, आता तुम्हाला 3च राष्ट्रीय महामार्ग एकत्रित येऊन तयार झाले. तर पहिला आहे तुमचा दिल्ली ते इकडं आहे कोलकाता. यस, दिल्ली ते कोलकाता. आता तो जो 2 होता, NH2 होता, तो आता किती? NH19. म्हणजे हा 1 झाला. त्याच्यानंतर दिल्ली इकडं आहे मुंबई, दिल्ली मुंबई, आणि तसंच तुम्हाला कुठे गेलाय हा? चेन्नई. यस, दिल्ली मुंबई चेन्नई असा एकच होता. म्हणजे हा NH4 होता आणि NH8 होता. मग 4 इकडे घेतला, ह्याचा 8 इकडे टाकला आणि तयार झाला NH48. मग NH48 चा आता मार्ग काय झालाय? दिल्ली मुंबई चेन्नई. मग हा एक मार्ग. ओके. आणि चेन्नई ते इकडे कोलकाता पूर्वीचा 5 होता, तो आता किती झालाय? 16. म्हणजे 16, NH16 1, NH19 1, NH48 1. म्हणजे असे 3च राष्ट्रीय महामार्ग एकत्रित येऊन सध्याला तयार कोण होतोय? राष्ट्रीय सुवर्ण चतुर्भुज राष्ट्रीय महामार्ग. पूर्वी किती होते? 4. आता किती आहेत? 3. मग तुम्हाला विचारते 2012 पर्यंत राष्ट्रीय सुवर्ण चतुर्भुज चौकोन हा राष्ट्रीय महामार्ग एकूण कोणते राष्ट्रीय महामार्ग एकत्रित येऊन तयार झालेला होता? किंवा खालीलपैकी कोणते राष्ट्रीय महामार्ग एकत्रित येऊन सुवर्ण चतुर्भुज हा तयार झालेला होता? NH2, NH8, NH4, NH5. आता तुम्हाला विचारते कारण राष्ट्रीय महामार्ग 2019च्या नंतर सुवर्ण चतुर्भुज राष्ट्रीय महामार्ग हा किती राष्ट्रीय महामार्ग एकत्रित तयार होतो? 3. कोणता आहे? NH19, NH16 आणि त्याच्यानंतर NH48. NH19, NH16 आणि NH48. यस, क्लिअर, डन. इथपर्यंत समजलं तुम्हाला? हा, चला इकडे लक्ष द्या. आता चला याच्यामध्ये काय काय तुम्हाला पॉइंट अजून विचारले जाऊ शकतील. तर मग आता आपण काय करूया, याची लांबी जर बघितली तर ती 5846 किलोमीटर आहे. किती? 5846 किलोमीटर. आणि इकडे तुम्हाला 5846 किलोमीटर. यस, डन. चला इकडे लक्ष द्या. आता ह्याच्यातला पहिला आपण बघूया. ह्याच्यातला पहिला आपण कोणता बघायचा? तर इथं बघूया NH48 बघूया. एक आपण बघूया. ओके. NH48 याचा मार्ग कुठं आहे? NH48 हा झालाय दिल्ली. यस, दिल्ली डॅश मुंबई डॅश दिल्ली मुंबई. यस, दिल्ली मुंबई ते दिल्ली मुंबई आणि चेन्नई. दिल्ली मुंबई आणि चेन्नई असा सुवर्ण चतुर्भुज मधला पहिला महामार्ग आहे. याची सुरुवात झाली दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत. दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत त्याचं जे अंतर आहे ते किती आहे? 1419 किलोमीटर त्याचं अंतर आहे. आणि मुंबई पासून तो इकडे चेन्नईला गेला, याचं अंतर आहे 1209 किलोमीटर. यस, 1290 किलोमीटर. सॉरी, 1290 किलोमीटर. जर ह्याची बेरीज केली तर तुम्हाला एकूण आकडेवारी मिळेल NH48 ची. प्लस करायचे 900, त्याच्यानंतर 9 1 10 0 हातचाला 1 2 4 2 6 1 7 आणि 1 1 2. बघा, लक्षात राहू द्या. जर तुम्हाला विचारली आयोगाने जर NH48 ची एकूण लांबी किती आहे तर 2709 किलोमीटर, 2709 किलोमीटर ही आहे तुम्हाला फायनल लांबी. ही आहे तुमची फायनल. पण आता बघा, राष्ट्रीय महामार्ग NHAI यांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्यांच्या वेबसाईटवरती आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय महामार्गाचं एक ह्याची वेबसाईट बघितली तर तुम्हाला दोन्ही ठिकाणी NH48 ची लांबी जी आहे ना ती वेगवेगळी दिलेली आहे. काही ठिकाणी दिलेले आहे तुम्हाला 2807 किलोमीटर. किती? 2807 किलोमीटर. आणि काही ठिकाणी किती दिलेली आहे? 2709 किलोमीटर. लक्षात राहू द्या, महाराष्ट्रात भूगोलाच्या संदर्भात आकडेवारी संदर्भात मी एकटाच आहे बोलणारा. नवीन अपडेट आकडेवारी मी तुम्हाला देत आहे, नीट लक्षात राहू द्या. आणि बरेच जण हिंमत करत नाहीत कारण का जे पुस्तकात आहेत ते सांगतात. म्हणजे कारण महाराष्ट्रातले बरेचसे मुलं आहेत ते खाली लगेच कमेंट टाकतात वेगवेगळी. लक्षात राहू द्या मित्रांनो, मला तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड करंट अपडेटेड माहिती सांगायची आहे. या माध्यमातून मी तुम्हाला तुमची नुकसान होणार नाही हे सांगतोय. 2709 किलोमीटर फायनल आकडेवारी लक्षात राहू द्या. हे जर ऑप्शन मध्ये नसेल
तर मग तुम्हाला जे आहे ही 2807 किलोमीटरची आकडेवारी आहे. आणि तुम्हाला ऑथेंटिक आकडेवारी देण्याचा मी प्रयत्न करते. कधी पण लक्षात राहू द्या, सगळ्यांनी हे 2709 किलोमीटर दिलेली आहे. मी तुम्हाला ही पण मुद्दाम दिली, कारण का उद्या जर तुम्हाला ही 2709 किलोमीटर ऑप्शन मध्ये नसेल तर कशाला गोल करून येणार तुम्ही. हे 2807 किलोमीटर आणि ही त्यांचीच आहे, म्हणजे राष्ट्रीय महामार्गावाल्यांचीच आहे, NHAI ची. तर ते काही ही दिली, काही ठिकाणी ही दिली. तर लक्षात राहू द्या, क्वेश्चन जर आला तर ह्याच्याऐवजी हे द्या, ह्याच्याऐवजी हे द्या. दोन्ही ऑप्शन मध्ये नसणार आहेत. एक तर हे असेल, नाही तर एक तर हे असेल. राष्ट्रीय महामार्ग NH48 ची एकूण लांबी किती आहे? 2709 किलोमीटर ऑब्लिक 2807 किलोमीटर. येस, क्लिअर, डन. चला त्याच्यानंतर आता बघा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला होता 2000 म्हणजे NH19 वरती एक प्रश्न विचारला होता. कोलकाता ते दिल्ली या NH2 म्हणजे जो 19 आहे सध्याचा, त्याच्यावरती कोणते प्रमुख शहर येतात आणि सुवर्ण चतुर्भुज चौकोन या राष्ट्रीय महामार्गावरती खालीलपैकी कोणते प्रमुख शहर येतात, असा आयोगाचा क्वेश्चन आहे मागच्या वेळेसचा. ठीक आहे, लक्षात घ्या. चला मग आता दिल्ली ते चेन्नई, दिल्ली मुंबई चेन्नई या राष्ट्रीय महामार्गावरती NH48 वरती कोणते प्रमुख शहर येतं? तर दिल्ली पासून सुरू झाला. दिल्लीच्या नंतर तुम्हाला सुरू झालेला आहे निसाराबाद, त्याच्यानंतर आहे भिलवाडा. ओके, त्याच्या इथं तुम्हाला अगोदर घ्या कोटप, कोटपच्या नंतर चित्तोड, बरोबर ना, कोटपच्या नंतर चित्तोड, त्याच्यानंतर निसाराबाद, त्याच्यानंतर भिलवाडा, त्याच्यानंतर तुम्हाला रतनपूर घ्या, रतनपूर, त्याच्यानंतर हिमायतनगर. ओके, हिमायतनगरच्या नंतर बडोदा. ओके, हे राजस्थान गुजरात संपलं. त्याच्यानंतर घ्या मुंबई शहर, म्हणजे मुंबई मध्ये आला मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, दादर. तसाच तुम्हाला खाली आलेला आहे पुण्यामध्ये. येस, पुणे. पुण्यातून तो कुठे गेलाय? सातारा. साताऱ्यामधून कुठे गेलाय? कागल. कागल तालुक्यातून तो बाहेर पडला. कुठे गेलेला आहे तो? बेळगावला. येस, बेळगाव, कर्नाटकला. बेळगाव मधून तुम्हाला हुबळीमध्ये गेला, हुबळीतून चित्रदुर्गला गेला, चित्रदुर्गातून तो जो आहे तो बेंगलोर, बेंगलोर मधून तुम्हाला जो आहे तो आहे पल्लीकोंडा, आणि पल्लीकोंड्याच्या नंतर आहे काटीपुरम, आणि काटीपुरमच्या नंतर कुठे गेलेला आहे तो? चेन्नईला गेलेला आहे. हे प्रमुख शहर आहे. तर मी इकडे बाजूला सरकतो, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, नाहीतर तुम्हाला नकाशा घ्या. हे नकाशामध्ये हे असा राष्ट्रीय महामार्ग दाखवा. आणि राष्ट्रीय महामार्ग युट्यूबवर माझं लेक्चर बघत असताल, जे ऑफलाईनचे मुलं आहेत किंवा ज्या मुलांनी माझी ऑनलाईनची बॅच घेतलेली आहे त्याला माहिती, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती की मी हर एक पॉईंट मी नकाशातच बसून शिकवतो. आपली ओळखच झाली. जॉग्राफी म्हणले शिंदे सर म्हणले ते नकाशावाले म्हणतात का? हा, येस, तुम्हाला प्रत्येक पॉईंट नकाशात बसून शिकवलाय. आणि मॅपिंग वाईज जॉग्राफीचा जर अभ्यास केला तुम्ही, प्रत्येक पॉईंट नकाशात बसून जर अभ्यास केला, तरच तुम्हाला आउट ऑफ 15 पैकी 15 मार्क तुम्हाला कंबाईनला येणार आहेत. 15चे 15 क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला बरोबर येतील. आता तर भूगोलचं वेटेज वाढले. मुख्य परीक्षेला कंबाईनला तुम्हाला भूगोल भारताचं पण ऍड झालाय. खूप सारा भूगोल तुम्हाला ऍड झालेला आहे. त्याच्यामुळे आता तुम्हाला आपली बॅच करण्याशिवाय पर्याय आहे नाहीये. अलग लक्षात, पूर्ण मॅपिंग वाईज आणि आउट ऑफ मार्क जर तुम्हाला पाडायचे असतील तर भूगोलला तुम्हाला ऑनलाईनची बॅच किंवा ऑफलाईनची बॅच आणि युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही सोबत राहा. ठीक आहे, तुम्हाला याचा खूप फायदा होईल. नकाशा समोर ठेवा, नकाशामध्ये तुम्हाला इथून असा मार्ग दाखवा आणि इथं हे असे इकडं काढायचे आणि हे शहरांचे नावं लिहायचे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, चला एकूण लांबी किती आहे रे? एकूण लांबी सांगा. बघा काय सांगितलं मी, चला सांगा जरा. राष्ट्रीय महामार्ग, सुवर्ण चतुर्भुज राष्ट्रीय महामार्ग ही योजना कोणाच्या काळात सुरुवात झाली होती? माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात सुरू झाली होती. कधी सुरू झाली होती? 2001 ला. कधी संपली? 2012 ला हा राष्ट्रीय सुवर्ण चतुर्भुज चौकोन तयार होऊन झाला. किती राष्ट्रीय महामार्ग एकत्रित येऊन तयार झाला होता? 4. कोणते 4? NH2, NH8, NH4, NH5. राष्ट्रीय महामार्ग 2019 नंतर सुवर्ण चतुर्भुज राष्ट्रीय महामार्ग, हे किती राष्ट्रीय महामार्ग एकत्रित येऊन तयार होतोय आता? तर 3 कोणते आहेत? NH19, NH16 आणि NH48. येस, आणि त्याच्यामध्ये आपण पहिल्या नंबरचा बघितला NH48. NH48 कुठून सुरू झाला रे बाबा? दिल्ली मुंबई चेन्नई, दिल्ली मुंबई चेन्नई. एकूण लांबी किती सांगितली? 2709 किलोमीटर. 2709 किलोमीटर ऑब्लिक किती आहे? 2807 किलोमीटर. क्लिअर, डन. आणि या राष्ट्रीय महामार्गावर प्रमुख शहर कोणते आहेत? तर कोटप आहे, दिल्ली कोटप, त्याच्यानंतर निसाराबाद आहे, चित्तोडगड, भिलवाडा, रतनगड, हिमायतनगर, बडोदा. दिल्ली मुंबई हरियाणा गुजरात गेलं. त्याच्यानंतर बघा मुंबई शहर, मुंबई उपनगर, दादर, ठाणे, त्याच्यानंतर आहे पुणे, पुण्यानंतर आहे सातारा, साताराच्या नंतर कागल, कागलमधून बेळगावला, हुबळी, चित्तोडगड, बेंगलोर, त्याच्यानंतर काय आलंय तुमचा पल्लीकोंडा, आणि त्याच्यानंतर काटीपुरम आणि चेन्नई. असा हा महामार्ग गेलेला आहे. यस,
मग लक्षात राहू द्या, NH48 दिल्ली ते चेन्नई याची एकूण लांबी मी आता सांगितलं तुम्हाला. मग हा एकूण किती राज्यातून जातोय हे राज्य बघून घ्या, किती राज्यातून जातोय बघा. किती राज्यातून गेलेला आहे हा राष्ट्रीय महामार्ग. इकडे लक्ष द्या. हा इकडे बघा, NH48 जो आहे ना तो एकूण 7 राज्यातून जातोय. म्हणजे केंद्रशासित प्रदेश ऍड करून ठेवा. म्हणजे बघा, दिल्लीमधून निघालाय, दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे, दिल्लीमधून निघाला, हरियाणामध्ये आला, हरियाणा म्हणजे हरियाणा, त्याच्यानंतर हरियाणातून राजस्थानमध्ये गेलाय चित्तोड, त्याच्यानंतर तुम्हाला गुजरातमध्ये गेलाय बडोदा, आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र मुंबई वगैरे सातारा वगैरे, मुंबईतून तो कुठे गेलाय बेंगलोर वगैरे म्हणजेच हुबळी कर्नाटकला गेलाय, आणि हुगळी आणि हुबळी नीट लक्षात राहू द्या. इकडे पश्चिम बंगालमध्ये एक हुगळी आणि इकडे कोणते हुबळी. त्याच्यानंतर काय तमिळनाडू म्हणजे तमिळनाडू मधला चेन्नई. म्हणजे एकूण 6+1 म्हणजेच बरोबर किती आहे 7. 6+1 म्हणजे काय 6 राज्य 1 केंद्रशासित प्रदेश, असं 6+1 मी सांगितलं. हे नीट लक्षात राहू द्या. 6 राज्यातून आणि 1 केंद्रशासित प्रदेशातून जात आहे. सुवर्ण चतुर्भुज राष्ट्रीय महामार्ग या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक आहेत. नंबर 1, सुवर्ण चतुर्भुज राष्ट्रीय महामार्ग हा एकूण 3 राष्ट्रीय महामार्ग मिळून तयार होतो. विधान कसं आहे रे, विधान ए विधान कसं आहे. यस बरोबर आहे. याची एकूण लांबी 2007. राष्ट्रीय सुवर्ण चतुर्भुज राष्ट्रीय महामार्ग 3 राष्ट्रीय महामार्ग एकूण लांबी त्याची किती आहे, एकूण लांबी आहे 2709 किलोमीटर. म्हणून हे त्याची एकूण लांबी बद्दल हेही विधान एकदम बरोबर आहे. एकूण 7 राज्यातून जातोय, त्याची लांबी आहे. ओके. कोणते प्रमुख शहर जोडून सुवर्ण चतुर्भुज राष्ट्रीय महामार्ग तयार होते. कोणते म्हणल्याच्या नंतर तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलेले असतील त्याचे ऑप्शन मध्ये, तर लक्षात राहू द्या कोणते शहर आहेत. दिल्ली यस, मुंबई यस, चेन्नई आणि त्याच्यानंतर कोलकाता. हे 4 शहर प्रमुख जोडून राष्ट्रीय सुवर्ण चतुर्भुज तयार झालेला आहे. कोणाच्या काळात तयार झालेला होता, माननीय अटल बिहारी वाजपेयी, त्यावेळेस कोण होते ते पंतप्रधान, त्यांच्या काळात ही योजना सुरू झाली होती. कधी पूर्ण झाला 2012ला. याचे नंबर कधी चेंज झाले 2019च्या नंतर. यस हा झाला. आणि कोणत्या राज्यातून जात नाही किंवा कोणत्या राज्यातून जातोय, दिल्लीतून जातोय, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू या 6+1 राज्यातून जात आहे. क्लिअर डन. चलो मग हे झाला NH48. यस आता आपल्याला बघायचा आहे याच्यातला सुवर्ण चतुर्भुज मधला दुसऱ्या क्रमांकाचा बघूया. कोणता, NH16 कोलकाता ते चेन्नई. याचा पूर्वीचा नंबर काय होता रे, याचा पूर्वीचा नंबर होता मास्टर NH2. यस ग्रँड ट्रॅक कॉरिडॉर हा जो पहिला होता शेरशाह सुरीच्या काळामध्ये, म्हणजे बांगलादेशातून सुरू झाला होता, तो तिकडं अफगाणिस्तान पर्यंत गेला होता. तोच मार्ग आहे, त्याच्यातलाच NH2 होता जो आता नवीन झाला NH16. कुठून गेलाय आहे, कोलकाता ते चेन्नई. अरे यार एक सेकंद NH16 घेतलाय आपण. याचा पूर्वीचा नंबर NH19 माझ्या लक्षात आलं. ठीक आहे सॉरी. चलो NH16 जो आहे NH16 बघा. आता NH16 याचा आपला दुसरा क्रमांक बघू. सुवर्ण चतुर्भुज मधला दुसरा महामार्ग बघू आपण. NH16चा पूर्वीचा जो नंबर होता तो किती होता रे, 5. किती होता, 5. कुठून गेलाय तो, कोलकाता ते चेन्नई. कोलकात्यापासून खाली चेन्नई पर्यंत म्हणजे पूर्व किनारपट्टीवर, पूर्व घाट किंवा पूर्व किनारपट्टीला समांतर असणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे, तर सध्याचा NH16 आहे. पूर्वीचा याचा नंबर 5 होता. मग NH16 हा पूर्व किनारपट्टीला समांतर आहे. पूर्वेला म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे, पश्चिम बंगाल पासून इकडं पश्चिम बंगाल मधल्या कोलकात्यापासून खाली चेन्नई पर्यंत आलाय तमिळनाडूला. ठीक आहे. पूर्वीचा नंबर किती होता ह्याचा, NH5. याची एकूण लांबी किती आहे रे, 1684 किलोमीटर. यस पहिली जेवढी लांबी होती तीच आहे 1684 किलोमीटर. थोडीफार ही केलेली आहे, फायनल आकडा लक्षात राहू द्या 1684 किलोमीटर. भारतातील प्रमुख महामार्गापैकी एक आहे. कारण का, कशामुळे असून भारताच्या पूर्व किनारपट्टीस समांतर आहे. हा पश्चिम महामार्ग पश्चिम बंगाल मधील कोलकात्यापासून सुरू होऊन पूर्व किनारपट्टीस उत्तरेकडून दक्षिणेकडे ओडिसा, पश्चिम बंगाल एक राज्य झालं ओडिसा, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर तमिळनाडू, असे तुम्हाला किती राज्यातून गेलेला आहे बघा. एक आहे तुमचा पश्चिम बंगाल, ओके पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर 2 आहे तुमचा ओडिसा, 3 आहे तुमचा आंध्र प्रदेश आणि 4था आहे तमिळनाडू. म्हणजे एकूण किती राज्यातून गेला रे भाऊ, 4 राज्यातून जात आहे. कोणता,
सुवर्ण चतुर्भुज मधला एक म्हणजेच तो NH16 एकूण 4 राज्यातून जातोय. येस, क्लिअर, डन. बर, या राष्ट्रीय महामार्गावरती कोणते प्रमुख शहर येतात रे बाबा? या राष्ट्रीय महामार्गावरती येतात तुम्हाला इकडे तुम्हाला कोलकाता. ओके, इथं कोलकाता तो उडालं. कोलकाता हा प्रमुख शहर या राष्ट्रीय महामार्गावर. कोलकात्याहून तुम्हाला बालसोर लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला भुवनेश्वर लागेल. बालसोरहून भुवनेश्वर म्हणजे तुम्ही ओडिसामध्ये आलात. भुवनेश्वरून तुम्हाला त्याच्यानंतर श्रीकाकुलम, त्याच्यानंतर तुम्हाला कोण लागलं रे? विशाखापट्टणम, आंध्र प्रदेशमध्ये आलात. त्याच्यानंतर राजमहिंद्री लागली, आंध्र प्रदेश. त्याच्यानंतर कुठे गेला तुम्ही? विजयवाड्यातून तुम्ही कुठे गेला? अंगोले म्हणजेच तुम्ही आलात तमिळनाडू. आणि त्याच्यातून नंतर आहे प्रमुख शहर चेन्नई. येस, तर हे तुम्हाला कोलकाता, बालसोर, भुवनेश्वर, श्रीकाकुलम, त्याच्यानंतर विशाखापट्टणम, राजमहिंद्री, विजयवाडा, अंगोले आणि त्याच्यानंतर चेन्नई, हे तुम्हाला राष्ट्रीय महामार्ग NH16 याच्यातले प्रमुख शहर आहेत. NH16चा पूर्वीचा नंबर किती होता? NH5. NH16ची एकूण लांबी किती आहे? 1684. बघा, नीट लक्षात राहू द्या. NH16 वरून पहिले 16 तर घेऊन टाकायचे, 1584 पण ऑप्शन मध्ये असेल. 1600 असेल. ओके, तर NH16 वरून 16 पुढे 84 ऍड करून ठेवा. ठीक आहे ना? आता बघा, नीट लक्षात राहू द्या, हे 84 पण कसं ऍड करून ठेवायचं? 16ला 16 आणायचं. हे NH48 त्याला अटॅच झाला इकडे चेन्नई पासून. बघा, इकडून दिल्ली, मुंबई आणि चेन्नई, आणि तसाच चेन्नई पासून सुरू झाला म्हणजे पुढची NH48 ला इकडे 4, 8 असं करून ठेवा. ठीक आहे, चला. पूर्व किनारपट्टीस कसा आहे? हा समांतर आहे. दंडानंडन. एवढं तुम्हाला NH16 बद्दल सफिशियंट झालं माहिती NH16 बद्दल. अय भाऊ, नेक्स्ट आपल्याला तयार करायचा आहे NH19. हा तिसरा आपण बघूया सुवर्ण चतुर्भुज मधला NH19. मग हा जो NH19 आहे, NH19 जो आहे, चला इथं घेऊन घ्या. हा आहे NH19. येस, NH19 कुठून सुरू झाला रे? इकडं आहे तुमचा दिल्ली ते कुठे गेलाय रे भाऊ? हा कोलकाता. येस, कलकत्ता लिहा, नाही तर कोलकाता लिहा. ठीक आहे ना? चला, तर दिल्लीवरून निघाला आणि तो कोलकात्याला गेलेला आहे. एकूण लांबी, यस, दिल्ली टू कोलकाता एकूण लांबी आहे त्याची 1435 किलोमीटर. आता इथं पण 2 आकडेवारी मुद्दाम मी दिली आहे भाऊ. कारण का? इकडे लक्ष द्या. कारण का? पूर्वीचा जो होता ना NH2 पूर्वीचा होता ना याचा नंबर, मग तेव्हा तो सुरू कुठून होत होता? इकडे आग्र्यावरून सुरू झाला आणि इकडे कोलकात्याला गेला. आग्रा ते कोलकात्याला असा मार्ग होता त्याचा. पण आता इकडं NH44 वरून जो आहे तो कुठून आलाय? जम्मू काश्मीर म्हणजे श्रीनगर, जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीवरून तो आग्र्याला गेला आणि आग्र्यावरून म्हणजे वाराणसी आणि तसाच खाली तिकडे चेन्नईला गेलाय. मग आता इथं काय झालं? दिल्ली ते मथुरा, आग्रा ही इथलची किलोमीटर मधली थोडी त्याची लांबी वाढलेली आहे. म्हणजे कोणत्या? NH2 ची लांबी, म्हणजेच कुणाची 19 ची लांबी थोडीशी पहिल्यापेक्षा वाढली आहे. मग तुम्हाला 1419 ऑप्शन मध्ये नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे? 1435 द्यायचंय. माझ्या मते फायनल आकडा जो आहे, फायनल तर हे फायनल हा 1435 ठेवून द्या. आणि ते जर ऑप्शन मध्ये नसेल तर 1419 किलोमीटर मध्ये ठेवा. कारण का 19 इथं तुम्हाला जर हे जे 35 आहेत, ओके, हा जो डिफरन्स आहे ना, हा तुम्हाला कुठालचा आहे? हे नवीन अंतर वाढवलेला आहे. ठीक आहे, NH44 ला अटॅच करून तो पुढं तिकडे गेलाय. ठीक आहे, आलं लक्षात? मग हा किती राज्यातून जातोय? NH19 हा किती राज्यातून जातोय? बघा, पहिला दिल्ली म्हणजे एक केंद्रशासित प्रदेश आला. इथं एक केंद्रशासित प्रदेश दिल्ली हा एक केंद्रशासित प्रदेश आहे. त्याच्यानंतर पुढं कुठे गेलेला आहे? उत्तर प्रदेशला जातोय तो. यस, उत्तर प्रदेशातून तो पुढे गेलेला आहे इकडं झारखंड. यस, झारखंड मधून तो पुढे कुठे जातो आहे? बिहार पर्यंत गेलाय. यस, बिहार मधून तो कुठे गेलेला आहे? बिहारच्या नंतर आहे पश्चिम बंगाल. कुठे गेलेला आहे? पश्चिम बंगाल. म्हणजे या बघा, दिल्ली, त्याच्यानंतर हरियाणा, ओके, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि त्याच्यानंतर पश्चिम बंगाल. म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश. म्हणजे कधी कधी तुम्हाला किती राज्यातून गेलेला आहे? डायरेक्टली 6 असं ऑप्शन मध्ये असू शकतं. काय म्हटलं मी?
डायरेक्ट 6 राज्यातून जात आहे असं ऑप्शन मध्ये असू शकतं, कारण का त्यांनी केंद्रशासित प्रदेश त्यात ऍड केला असेल. म्हणजे जर तुम्हाला विचारलं 5 राज्याने 1 केंद्रशासित प्रदेशातून जातोय म्हणून 5+1 मी लिहिलंय. 5+1चा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. आणि एकूण डायरेक्टली सरासरी याच्या ऐवजी डायरेक्ट तुम्हाला म्हणते 6 राज्यातून जातोय. येस. मग NH19 वरती प्रमुख शहर कोणते आहेत भाऊ? याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन विचारून झालाय. कोणते ऑप्शन होते तेव्हा जेव्हा विचारलं होतं ह्याच्यातले प्रमुख शहर, त्यावेळेस होतं तुम्हाला आसनसोल, त्याच्यानंतर गोविंदपूर, औरंगाबाद आणि त्याच्यानंतर अलाहाबाद, वाराणसी हे प्रमुख शहर आयोगाने विचारलेले होते, हे द्यायचे होते. येस. मग मला सांगा आता NH19 वरती कोणते प्रमुख शहर आहेत? दिल्लीवरून निघाला मथुरेला गेला, मथुरेवरून निघाल्या आग्राला गेला. भाऊ दिल्लीवरून तुम्हाला मथुरेला जावं लागेल आणि मथुरेवरून तुम्हाला काय करावं लागेल? आग्र्याला जावं लागेल. आग्र्याचा किल्ला बघायचा आपला ताजमहल, आणि तिथून जायचंय तुम्हाला कानपूरला. भाऊ कानपूरला जावं लागेल. त्याच्यानंतर अलाहाबादला गेल्याच्या नंतर तुम्हाला जायचंय वाराणसीला. गंगा नदीच्या किनाऱ्यात आंघोळ बिंघोळ करायची, तिथं गाडी थांबती जेवायला. तिथून निघायचंय तुम्ही औरंगाबादला. भाऊ कार्यकर्ता म्हणे औरंगाबाद, अबा बाबा इकडं आला काय महाराष्ट्रामध्ये? अरे नाही रे बाबा, औरंगाबाद तिकडं पण आहे, नीट लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर औरंगाबादहून भाऊ गेला तिकडे गोविंदपूरला परत गाडी थांबती जेवायला. आणि बघा 2 वेळेस थांबली, कारण का खूप लांब आहे ना रे. किती प्रवास करायचा आहे तुम्हाला? 1435 किलोमीटर लांबीचा प्रवास करायचा आहे. आलं लक्षात? म्हणून तुम्हाला इथं चहा पाण्याला थांबली, इथं जेवायला थांबली. आलं लक्षात? तिथून पुढे भाऊ गेला आसनसोलला, आणि रातोरात तिकडे आसनसोल मार्गे गेला पालासीत, आणि तसाच पोहोचला कोलकात्याला. झाला, दीदीला भेटायला गेला तिकडं. ममता दीदी. ठीक आहे, चला इकडे लक्ष द्या. तर मग NH19 किती राज्यातून जातोय? 6. 5+1 लक्षात राहू द्या. 5 राज्यांनी 1 केंद्रशासित प्रदेश. त्याच्यानंतर याची एकूण लांबी किती आहे? 1435/1419 किलोमीटर. ओके. कुठून कुठपर्यंत गेलेला आहे? दिल्ली ते कोलकाता. त्याच्यानंतर याचा नवीन नंबर किती आहे? NH19. पूर्वीचा नंबर किती होता? NH2. क्लिअर? डन. बघा इकडे लक्ष द्या. आता बघा NH19 कोलकाता ते दिल्ली आग्रा, जुना नंबर NH2. हे तुम्हाला मी आता जे एक्सप्लेनेशन केलं ते तुम्हाला इकडे मी दिलेलं आहे. हे इथं तुम्हाला दिले 4 राज्यातून, हे चुकीचं आहे. ठीक आहे. 5+1 हा झाला NH16. म्हणजे बघा पहिला कोणता बघितला रे आपण? पहिला कोणता बघितला? NH48. त्याच्यानंतर NH कोणता बघितला? 16. आणि त्याच्यानंतर बघतोय आपण NH19. ओके. NH19 म्हणजे 3 राष्ट्रीय महामार्ग एकत्रित येऊन तयार झाला राष्ट्रीय सुवर्ण चतुर्भुज चौकोन महामार्ग. ओके. लक्षात आलं का? कोणाच्या काळात झाला होता? अटल बिहारी साहेबांच्या. या किती झाला? 2019ला. कधी पूर्ण झाला? 2012ला. एकूण लांबी किती आहे? 5800. हे सगळं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. डन. क्लिअर? डन. चलो हे नीट लक्षात राहू द्या. अरे बाबा मी जे तुम्हाला युट्यूबला घेतोय ना त्याच्या पलीकडे तुम्ही काहीच नाही करायचं. एकदम खतरनाक एक्झाम ओरिएंटेड आणि डीप मध्ये तुम्हाला मी माहिती सांगतोय. मी म्हणजे फक्त टाकायचंय म्हणून काहीतरी टाकत नाहीये. आलं लक्षात? जे विद्यार्थी लेक्चर नवीन आज पहिली वेळेस बघत असताना आपलं युट्यूबवरती, त्यांनी कृपा करून NH राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1चं लेक्चर बघा. भाग 1 बघा, नंतर भाग 2 बघा, नंतर भाग 3 येणार आहे, नंतर 4 येणार आहे, नंतर 5. NH राष्ट्रीय महामार्गावर 5 लेक्चर होणार आहेत. एका लेक्चरनी काही होणार नाही भाऊ, कारण का लय मोठे आता राष्ट्रीय महामार्ग आलेत. आर्थिक आणि इकॉनॉमिकल कॉरिडॉर आले तर तुम्हाला आता रेल्वेच्या संदर्भात आले फ्रेंट कॉरिडॉर. आलं लक्षात? नंतर महाराष्ट्रातले पण बघायचे आपल्याला. ओके. आलं लक्षात? चला ते आपण बघू नंतर. चला त्याच्यानंतर काय झालंय आता? ओके. चलो पुढे कोणता आहे? बघा चला थोडंसं आपल्या ऍडव्हर्टाईजच्या संदर्भात सांगायचं आहे. काही मुलांपर्यंत आपण अजून पोहोचलेलं नसेल तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना आपली ऑनलाईन बॅच जॉईन करायच्या आहेत, ऑनलाईन बॅच सध्याला न्यू रेकॉर्डेड 2 ऍप वरती आहेत. आपले 2 ऍप आहेत. 2 ऍप कोणते आहेत बघा, नीट लक्ष द्या. बघा हे एक ऍप आहे आपलं जुने जॉग्राफी बाय सचिन शिंदे, नाव तेच आहे. 4.9 व्ह्यू आहेत. काय टेन्शन नाही, दनादन. ओके. बघा आता
हे एक ऍप आहे बघा, इथे लक्षात राहू द्या, इथं पिवळा गोल आहे आणि त्याच्यामध्ये सचिन शिंदे भूगोल मराठीतून लिहिले. हे एक ऍप आहे, याच्यावरती तुम्हाला सगळ्या बॅच आपल्याला वन डे रिव्हिजन बिव्हिजन जेवढ्या बॅच पाहिजे तेवढ्या इथं अवेलेबल आहेत. आणि दुसरं एक नवीन ऍप आलंय आता, हे क्लास प्लसचं होतं, आता हे अपेक्स वाल्याचं नवीन ऍप आपण घेतलंय. याच्यावरती सुद्धा नाव आहे जिओग्राफी बाय सचिन शिंदे, हे असा सिम्बॉल आहे. याच्यावरती तुम्हाला आता मी 2 बॅच नवीन टाकणार आहे. कोणत्या 2 बॅच नवीन टाकणार आहे तर बघा, आपल्या नवीन बॅच आता सध्याला 2023 मध्ये ज्यांना ऑनलाईन बॅच करायची आहे त्यांच्यासाठी आहे राज्यसेवा 2023, राज्यसेवा पूर्व परीक्षा. म्हणजे जे काही 4 जूनला जे काही तुमचा राज्यसेवेचा पेपर आहे त्या परीक्षेला तुम्हाला 4-6 जून, ठीक आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच आहे, ही तुम्हाला अवेलेबल आहे आपल्या ऍपवरती. त्याच्यानंतर संयुक्त गट पूर्व परीक्षा, संयुक्त गट ब आणि गट क नवीन रेकॉर्डेड, नवीन 2000 टार्गेटेड 2023च्या नवीन अभ्यासक्रमानुसार तुम्हाला टार्गेट असणार आहे ही 30 म्हणजे 3 ह्याची कोणती आपल्या 30 एप्रिलसाठी विथ तुम्हाला याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग सुद्धा मी टाकणार आहे. भाऊ याची फीस आता फक्त तुम्हाला 1199 केलेली आहे आणि 21 तारखेच्या पुढे म्हणजे 21 तारखेपर्यंत तुम्हाला 30% डिस्काउंट आहे, 30% डिस्काउंट आलं लक्षात. आणि म्हणजे 21 तारखेपर्यंत 30 रात्री 12 वाजेपर्यंत जर कोणती बी बॅच घ्या त्याच्यावरती सगळ्या बॅचवरती 30% डिस्काउंट आहे. मकर संक्रांती निमित्त भाऊ जे लेक्चर बघत असतील त्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, टू बी लेटेड. झालं गेली संपून त्याला, त्या निमित्ताने तुम्हाला मी 30% डिस्काउंट टाकलं होतं सगळ्या बॅचवर. ही आहे टार्गेट 30 एप्रिल 2023 ची नवीन अभ्यासक्रमानुसार. याच्यामध्ये तुम्हाला जे आहेत 50+ व्हिडिओ असणार आहेत, कारण का 53 व्हिडिओ तर ह्याचेच आहेत. याच्यामध्ये अजून तुम्हाला जगाचे भूगोलचे 3 व्हिडिओ पडतील आणि रिमोट सेन्सिंगचे 3 व्हिडिओ पडतील. आलं लक्षात. म्हणजे जवळजवळ तुम्हाला 60 व्हिडिओ याचे पडतील. नवीन रेकॉर्डिंग चालू आहे याची, त्यामुळे तुम्हाला आता जेवढे लेक्चर टाकते तेवढे बघून घ्या, ठीक आहे. चला, तर ही बॅच आहे संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षा 30 एप्रिल टार्गेट फुश. ही आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि ही आहे तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांची कंबाईन बी जी आहे, मुख्य परीक्षेला जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी संयुक्त गट ब मुख्य परीक्षा बॅच ही तुम्हाला आहे फक्त आणि फक्त 500 रुपयाला. ओके, सगळे 35 लेक्चर जवळजवळ 35 महाराष्ट्राचा टोटल बुक. याच्या बाहेर तुम्हाला एकही क्वेश्चन जाणार नाही, याच्या बाहेर एकही जाणार नाही आणि याच्या बाहेर, कारण का इतकं डीपमध्ये एक्झाम ओरिएंटेड इतकं खतरनाक माहिती तुम्हाला टाकलेली आहे. मॅपिंग, चार्ट, इमेज सगळं आलं लक्षात. चला, तर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच घ्यायची त्यांनी हे ऍप डाउनलोड करायचं आहे. ओके, ऍप डाउनलोड कोणतं करायचंय, सर्च करायचं प्ले स्टोअरवरती गेल्याच्या नंतर जिओग्राफी बाय सचिन शिंदे आणि ते बॅच जॉईन करा आणि त्याच्यावरून तुम्ही लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं युट्यूबचं चॅनल सुद्धा याच नावाने जिओग्राफी बाय सचिन शिंदे हे युट्यूबचे चॅनल तुम्ही काय करायचं आहे, सर्च करा, तुम्हाला लगेच सापडून जाईल. त्याच्यावरती मागचे व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला त्याच्या बाहेर क्वेश्चन नाही आहे, लक्षात राहू द्या. त्याच्यामध्ये खूप मोठे व्हिडिओ टाकले, तर मागचे लेक्चर बघा आणि पुढे लगेच चालू करा. सिरीज आपण चालू करतोय आता, तर हे पण यूट्यूब चॅनल आहे. याच्यावरती लेक्चरला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लेक्चरला आवडलं तर लाईक करा आणि करायची इच्छा झाली, आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळाला शेअर करा कोणाला बी. येस, डन. चलो, आणि काही वाटलंच तर माझा नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही त्याच्यावरती मला कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. चला, कम टू द पॉइंट. NH44 राष्ट्रीय सुवर्ण चतुर्भुज चौकोन आपला झालेला आहे राष्ट्रीय महामार्ग. आता आपल्याला बघायचा आहे NH44. बाय NH44 हा आहे भारतातला सगळ्यात लांबीचा सगळ्यात मोठा राष्ट्रीय महामार्ग. यस, मग हा राष्ट्रीय महामार्गाचं नाव काय NH44? भाऊ हा कुठून सुरू झाला आहे? श्रीनगर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातल्या श्रीनगर या शहरापासून तो श्रीनगरवरून ते गेले खाली कन्याकुमारी पर्यंत असा NH44 आहे. मग सर याचा पहिला नंबर काय होता जुना? यस मित्रा, याचा जुना नंबर होता NH7. किती होता? 7. NH7. मी कसं सांगायचं मुलांना पूर्वी सुवर्ण चतुर्भुज किंवा राष्ट्रीय महामार्ग 7 महामार्ग कसे लक्षात ठेवायचे बघा. NH1 पूर्वीचा होता बरं का. NH1 म्हणजे दिल्ली ते पंजाब, पूर्वीचे सांगायचो, दिल्ली ते पंजाब आहे NH1. NH2 दिल्ली ते कोलकाता, NH1 NH2 NH3 NH4 NH5 NH6 आणि NH7. हे आपण चालता चालता असं करायचं. NH1 NH2 NH3 NH4 NH5 NH6 NH7. भाई याच्यातले नंबर चेंज झाले आता.
हे सगळं तलवारबाजी सगळं उडून गेलं. आता नवीन नंबर आले तर त्याच्यामुळे मला नवीन लेक्चर तुमच्या समोर रेकॉर्डिंग करून टाकत आहे. चला NH44. मग पूर्वीचा नंबर किती होता? 7. आणि पूर्वीचा 7 नंबर होता, पण त्याचा मार्ग कुठून होता? वाराणसी ते कन्याकुमारी असा NH7चा मार्ग होता आणि नंबर होता. भाऊ आता NH7 नंबरच चेंज झाला. हे NH7 कुठे गेलाय तुम्हाला मी सांगितलं मागच्या लेक्चरमध्ये. NH1 राष्ट्रीय महामार्ग भाग 1 मध्ये तुम्हाला सांगितले, ते लेक्चर बघून घ्या. मग NH7 गेला, मग आता मार्ग पण चेंज झाला. NH7च्या ऐवजी काय आला आता? NH44. मार्ग वाराणसीच्या ऐवजी कुठे गेला आता? कुठे गेलाय? श्रीनगर. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशामधलं श्रीनगर मध्ये गेला. कारण का जम्मू काश्मीर पहिलं राज्य आता डिवाइड झालं. जम्मू काश्मीर एक केंद्रशासित प्रदेश झाला, लडाख एक झाला. मग आता श्रीनगर मधून तो जम्मू मध्ये येतोय. चला आपल्याला श्रीनगरवरून खाली कन्याकुमारीला जायचंय. चला भाऊ सगळेजण श्रीनगरला आले सगळे. चला बॅगा भरल्या. श्रीनगरवरून तुम्ही गेला जम्मू काश्मीर म्हणजे जम्मू या शहरामध्ये. येस, जम्मू शहरातून आपण आलोय पठाणकोट म्हणजे कुठं आलाय तुम्ही? म्हणजे कुठं आलाय? पाकिस्तान बॉर्डर कडे गेला तुम्ही. पंजाबमध्ये पंजाब, जलंधर आणि लुधियाना. मस्त पराठे बिराटे खाल्ले, दही बी खाल्लं, लस्सी बिशी पिले टमाटम. आणि तिथून मग नंतर गाडीत बसले आणि तिथून गेले तुम्ही अंबाला शहर. अंबालाहून नाव आठवलं का काही? अंबाला शहर जे आहे याला विज्ञान शहर म्हणतात. विज्ञान शहर, सायन्स सिटी महाराष्ट्र. याच्यावर क्वेश्चन विचारला होता, भारतातील कोणत्या शहराला विज्ञान शहर म्हणतात? जुना प्रश्न आहे 2013च्या अगोदर. विज्ञान शहर हरियाणा मधलं तुम्हाला आहे अंबाला शहर. विज्ञान शहर म्हणून याला ओळखलं जातं. ओके, बघा अंबालात आलात, अंबाला इथं विज्ञान शहरला भेट दिली. त्याच्यानंतर तुम्ही आलात पलवल. त्याच्यानंतर आलात भाऊ पानिपतला. पानिपतची लढाई, तिथं पानिपतला भेट दिली. आणि पानिपतला नंतर आलात तुम्ही झाशीची राणी. खूप लढी हो झाशी की राणी थी. मग झाशीमध्ये आलात. झाशीहून सांगा मला इथं कोणता राष्ट्रीय महामार्ग एकमेकाला छेदतोय रे? NH27 सर मास्तर. NH27 आणि NH44 हे झाशी या ठिकाणी एकमेकाला काय करतात? छेदतात. येस, तर मग तिथून पुढे झाशीवरून भाऊ गेला लखनदोन. कुठे गेलाय? लखनदोन, मध्य प्रदेश. त्याच्यानंतर आता एंट्री केली बघा महाराष्ट्रामध्ये, नागपूरमध्ये. सवय मस्त चिकन मटन खाल्लं. परत इथं गाडी थांबल्यावर नागपूरमधून हे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शहरातून तुम्ही नंतर गेलात भाऊ डायरेक्ट तिकडं निर्मल तेलंगणा तिकडे गेलात. निर्मल वरून गेला भाऊ हैदराबादला. म्युझियम बघितलं हैदराबादचं, तिकडं फिल्म सिटी. खाली आलात परत कर्नल वरून गुट्टीहून बेंगलोर कसूर भावाला कर्नाटक राज्यामध्ये. तिथून नंतर गेलाय कृष्णगिरी. त्याच्यानंतर सालेम लक्षात राहू द्या. दक्षिण भारतामध्ये हा एक राष्ट्रीय महामार्ग आता सुरू होतोय बघा, सालेम. त्याच्यानंतर दिंडीगड आणि त्याच्यानंतर गेलाय कन्याकुमारी. यस, म्हणजे बघा प्रमुख शहर तुम्हाला या राष्ट्रीय महामार्गावरचे विचारते ना. भारतातला सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे NH44. उत्तर दक्षिण कॉरिडॉर काय म्हणायचे त्याला? उत्तर दक्षिण कॉरिडॉर. श्रीनगर, जम्मू, त्याच्यानंतर तुम्हाला पठाणकोट, जालंधर, लुधियाना, अंबाला, पलवल, पानिपत, झाशी, त्याच्यानंतर लखनदोन, नागपूर. आता नागपूर मधून डायरेक्ट गेलाय का तो निर्मलला? नाही, नागपूर शहराच्या खाली तर आडवा असला की वर्धा येतोय आणि वर्ध्याच्या खाली येते तुम्हाला नागपूर, आपला चंद्रपूर. म्हणजे याचा अर्थ तो महाराष्ट्रातून तिकडे गेला ना, नागपूरची सीमा आली, वर्ध्याची आली, चंद्रपूरची आली. चला ती याच्याबद्दल नंतर महाराष्ट्रातून जे राष्ट्रीय महामार्ग गेले त्याच्यावर आपलं सेपरेट लेक्चर होणार आहे. प्रमुख शहर घेतलं नागपूर, निर्मल, हैदराबाद, कर्नल, गुट्टी, बेंगलोर, कसूर, कृष्णगिरी, सालेम, दिंडीवल आणि त्याच्यानंतर कन्याकुमारी. हे आहेत प्रमुख शहर कुठालचे. NH44 भारतातला सगळ्यात लांबीचा महामार्ग. चलो मग याची लांबी किती आहे रे बाबा? याची लांबी आहे 3745 किलोमीटर. किती आहे? 3745 किलोमीटर. मी 3000 किती म्हणलो रे आता? चला फायनल लक्षात राहा. 3745 किलोमीटर भारतातला सर्वाधिक लांबीचा महामार्ग. महाराष्ट्रातील याची लांबी किती आहे दादा? महाराष्ट्रातील आहे 268 किलोमीटर. 268.4 किलोमीटर महाराष्ट्रातून जातोय. बर ओके.
13 राज्यातून जातो जम्मू. आता 13 राज्य कोणते आहेत बघा, यात केंद्रशासित प्रदेश वगैरे ऍड केले असतील, नीट बघून घ्या. आता चला, आता कोणत्या कोणत्या राज्यातून आलाय तो, मग बघा जम्मू काश्मीर. येस, बघा आता जम्मू काश्मीर म्हणजे हे झाला तुमचा केंद्रशासित प्रदेश. ओके, एक केंद्रशासित प्रदेश. त्याच्यानंतर आहे तुमचा हिमाचल प्रदेश, एक राज्य झालं, एक राज्य. त्याच्यानंतर हरियाणा, 2 राज्य झालं. पंजाब, 3रं राज्य. त्याच्यानंतर हा एक केंद्रशासित प्रदेश, ओके, दुसरा. त्याच्यानंतर 4था आहे उत्तर प्रदेश. त्याच्यानंतर 5वा आहे तुमचं राजस्थान. 6वा आहे मध्य प्रदेश. 7वा आहे महाराष्ट्र. 8वा आहे तुमचा तेलंगणा. आणि 9वा आहे तुमचा आंध्र प्रदेश. आणि 10वा तुमचा आहे कर्नाटक राज्य. कर्नाटकातून 11वा तुमचा आहे तमिळनाडू. बापरे, किती राज्य झाले? 11 राज्य. आणि 11 राज्यातून तर गेला भाऊ हा, 11 राज्यातून तर गेला. हे झाले 11 राज्य प्लस 2 काय येतं, केंद्रशासित प्रदेश. 11 प्लस 2 केंद्रशासित प्रदेश कोणते? दिल्ली. आणि त्याच्यानंतर दिल्ली आणि अजून कुठे गेलाय? जम्मू काश्मीर. हे 2 केंद्रशासित प्रदेश आणि त्याच्यानंतर 11 राज्य. म्हणजे 11, 12 आणि 13 म्हणजे टोटल तुम्हाला असं कधी विचारते की भारतातला सर्वाधिक लांबीचा महामार्ग NH-44 एकूण किती राज्यातून जातो? तर 11 देणार नाहीत ऑप्शन मध्ये, देणार 13. कारण का केंद्रशासित तुम्हाला किंवा त्याच्यात वाक्यरचनेमध्ये करतात कधी कधी. भारतातील सर्वाधिक लांबीचा NH-44 महामार्ग हा भारतातील किती राज्य ऑब्लिक केंद्रशासित प्रदेशातून जातोय? 13. यस, 13. एकूण लांबी किती आहे? 3745 किलोमीटर. महाराष्ट्रातील लांबी किती आहे? 268 किलोमीटर, 268.4 किलोमीटर. किती कोणत्या राज्यातून जात नाही आणि कोणत्या राज्यातून जातो तर ते राज्य तुम्हाला सांगितलेले आहेत. वैशिष्ट्य आहे तर उत्तर दक्षिण कॉरिडॉर आहे हा. उत्तर दक्षिण कॉरिडॉर, वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत जोडणारा उत्तर दक्षिण कॉरिडॉर भारतातला पहिल्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा. मग आता याची राज्यवाईज जर उद्या जर लांबी विचारली, कोणत्या राज्यामध्ये भारतातला सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्गाची लांबी, सर्वाधिक लांबी कोणत्या राज्यात आहे बघून घ्या. जम्मू काश्मीरमध्ये बघा 541 किलोमीटर वाहतो जम्मू काश्मीर. अरे बापरे, लय मोठं आहे. हिमाचल प्रदेशामधून फक्त 11 किलोमीटर आहे. पंजाब राज्यामधून ते 279 म्हणजे सरासरी 280 देऊ शकतील. हरियाणामध्ये 257 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर दिल्लीमधून फक्त किती आहे? 15 किलोमीटर वाहतोय. उत्तर प्रदेश जो आहे तो 269.10 किलोमीटर आहे. ओके, उत्तर प्रदेशमधून. राजस्थानमधून फक्त 28 किलोमीटर आहे. 28 किलो. सर्वात छोटे कोणते कोणते तर नीट लक्षात राहू द्या, सर्वात छोटे. सर्वात छोटे. त्याच्यानंतर मध्य प्रदेशातून 571 किलोमीटर. इथं किती आहे? 541 म्हणजे हा याच्यापेक्षा कसा आहे? मोठा आहे. महाराष्ट्रातून 268 किलोमीटर. तेलंगणा 492. कर्नाटक 94 किलोमीटर. आंध्र प्रदेश 260. तमिळनाडू 627 किलोमीटर. सर्वाधिक लांबी तमिळनाडूमध्ये आली. सर्वाधिक लांबी भारतातली राष्ट्रीय महामार्गाची जी सर्वात लांबीचा महामार्ग आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लांबी कुणाची? तमिळनाडूमध्ये. त्याच्यानंतर कोण येतं रे? 571 म्हणजे मध्य प्रदेशचा दुसरा क्रमांक लागेल. यस, मध्य प्रदेशचा दुसरा. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचा 3रा क्रमांक लागेल आणि तेलंगणाचा तुमचा आहे 4था क्रमांक लागेल सर्वात जास्त लांबीनुसार. सर्वात कमी लांबी बघा 11 किलोमीटर हिमाचल प्रदेश, दिल्ली 15 किलोमीटर. ओके, तर हे 2 सर्वात कमी लांबीचे आहेत या राष्ट्रीय महामार्गाच्या NH-44 वरती. क्लिअर? डन डन डन. चला नेक्स्ट बघा आता NH-47. NH-47 कुठून झाला रे? NH-47 बामनबोर ते नागपूर. बामनबोर ते नागपूर नवीन महामार्ग बघा. बामनबोर ते नागपूर एकूण लांबी किती आहे? 1080 किलोमीटर. 1080 नवीन राष्ट्रीय महामार्ग सांगतोय. महाराष्ट्रात लांबी किती त्याची? 59 किलोमीटर. म्हणजे तिकडून आला नागपूरमधून असा इकडे गेला. मार्ग बामनबोर, अहमदाबाद. यस, त्याच्यानंतर आहे इंदोर. इंदोर मधून नागपूर पर्यंत आला तो. यस, म्हणजे गुजरातमध्ये त्याची लांबी 388. मध्य प्रदेशमध्ये आहे 558 आणि महाराष्ट्रात गेलाय तुम्हाला 59 किलोमीटर फक्त. नीट लक्षात राहू द्या कुठून आलाय बघा तो. बामनबोर म्हणजे गुजरातमधून आला. गुजरातमधून तो हे बघा, हे आहे तुमचं गुजरात, इथे आहे तुमचं MP मध्य प्रदेश आणि इथं आहे तुमचा महाराष्ट्रातलं नागपूर. 3 राज्यातून हा पास होतोय. ओके, त्याच्यानंतर बघा
NH52 हा खूप खतरनाक आहे बघा, याच्यावर तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारतील बरं का. NH52 संगरूर पंजाब ते अंकोला कर्नाटक. कारण का पूर्वी जो हा राष्ट्रीय महामार्ग होता ना 52, म्हणजे पूर्वीचा याचा नंबर किती होता 211, जुना नंबर किती होता 211. कारण का 211 हा पूर्वी कुठून होत होता, हिस्सार पासून सुरुवात होता. पण आता बघा, आता संगरूर पंजाब म्हणजे पंजाबच आहे, फक्त गाव शहर चेंज केलं. संगरूर पंजाब ते अंकोला म्हणजे कर्नाटक. जुना नंबर 211 होता. बरं, एकूण लांबी त्याची किती आहे 2317 किलोमीटरची, 2317 किलोमीटर. महाराष्ट्रातील लांबी किती त्याची 443 किलोमीटर. मग बघा संगरूर पंजाब मधून तो इकडे कुठं आला रे, हरियाणामध्ये आलाच ना. पंजाब हरियाणातून तो राजस्थानला गेला, राजस्थानहून एमपीला गेला, एमपीहून महाराष्ट्रातून कर्नाटका. 1 राज्य 2 राज्य 3 राज्य 4 राज्य 5 आणि एकूण किती राज्य झाले 6 राज्यातून हा जातोय. पंजाब मधलं हिस्सार, हरियाणामध्ये तुम्हाला हरियाणा म्हणजे हिस्सार, जयपूर, कोटा, इंदोर महाराष्ट्रातले म्हणजे प्रमुख शहर जर तुम्हाला या ह्याच्यामध्ये जर विचारले तर पहिला कोणता आहे तुम्हाला हिस्सार, त्याच्यानंतर आहे इकडं जयपूर महत्वाचं, त्याच्यानंतर कोटा, त्याच्यानंतर इंदोर, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आलं धुळ्यामध्ये प्रवेश केला, धुळ्यातून औरंगाबादला गेला, औरंगाबादून बीड मधून उस्मानाबाद आणि त्याच्यानंतर सोलापूर मधून तो गेला कर्नाटक. याच्यावरती तुम्हाला 2015च्या नंतर 3 क्वेश्चन विचारून झाले. 2015च्या नंतर 3 क्वेश्चन विचारून झाले. तर NH11 वरती खालीलपैकी कोणते शहर येतं, NH11 वर कोणत्या शहरातून जातो, हे 2 प्रश्न होते. पण NH211चा नंबर चेंज झाला. NH211 हा महाराष्ट्रातल्या कोणत्या शहरातून गेला आहे, प्रमुख शहर कोणते येते, हे आयोगाने प्रश्न विचारला होता. बट आता 2011चा नंबर चेंज झालाय, NH52 झालेला आहे. क्लिअर, डन. पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक. NH47 व NH52 हे महामार्ग मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये एकत्र येतात. कोणते, NH47 आणि NH52 हे इंदोरमध्ये काय होतात, एकत्रित येतात, असं त्यांचं सांगणं आहे. म्हणजे हा 52 आहे आणि इकडे तुम्हाला 47, हे तिथं एकमेकाला छेदतात. क्लिअर, डन. हा NH52 बद्दल लक्षात आला. जुना नंबर आहे 211, लांबी 2317 किलोमीटर. महाराष्ट्रातील लांबी आहे 443. एकूण किती राज्यातून जातोय 6 राज्यातून जातोय. प्रमुख शहर हिसार, जयपूर, कोटा, इंदोर, धुळे, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापूर आणि तसंच तो गेलाय कर्नाटक राज्यामध्ये. डन. ओके. त्याच्यानंतर आहे NH66. हा पण लय महत्वाचा आहे. हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण का हा पश्चिम किनारपट्टीला किंवा अरबी समुद्राला समांतर विचारते तुम्हाला. पश्चिम घाटाला, पश्चिम किनारपट्टीला समांतर. NH66 याचा नंबर किती होता रे जुना, NH17 वरती तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारून झालेत. आता त्याचा नंबर चेंज झालाय, NH66. एकूण लांबी त्याची 1600 किलोमीटर. NH66 1600 किलोमीटर. महाराष्ट्रातील लांबी त्याची 482 किलोमीटर. यस. आणि महाराष्ट्रातून तो महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र, गोवा, त्याच्यानंतर कर्नाटक, कन्याकुमारी. कुठून आलाय तो, कुठून सुरू झालाय तो, मुंबई ते कन्याकुमारी म्हणते ना, म्हणून महाराष्ट्रातून सुरू झाला. महाराष्ट्रातून गेला गोव्यामध्ये, गोव्यातून गेला कर्नाटकला, कर्नाटकातून गेला खाली कन्याकुमारीला. म्हणजे तमिळनाडू या अशा, म्हणजे कन्याकुमारीतून तमिळनाडू, म्हणजे असा 5 राज्यातून जातोय हा महामार्ग पश्चिम किनारपट्टी समांतर. महाराष्ट्र एक राज्य झाला. महाराष्ट्रातून तो गेला गोव्याला फिरा तिकडे किनारपट्टीवर. त्याच्यानंतर 3 नंबरला गेला कर्नाटकला. कर्नाटकातून तुम्हाला 4 नंबरला गेलाय तो केरळला आणि 5 नंबर गेलेला आहे तुमचा तमिळनाडू राज्यामध्ये. ठीक आहे ना. म्हणजे असं कन्याकुमारी, तमिळनाडू. अच्छा, केरळ इकडे ऍड करायचं राहिलं होतं. तर 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 5. ओके, 5 राज्यातून झालोय. केरळ ऍड करून ठेवा त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे NH66 बद्दल तुम्हाला याची माहिती सांगायची आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय आहे, हा चला इकडे लक्ष द्या, हे लास्टचं घ्या. भारतीय म्हणजे टिप आपण नोट करा, टिप नोट, हे नीट लक्षात राहू द्या. टिप नंबर 1, भारतातील सर्वात लहान महामार्ग कोणता आहे. भारतातील सर्वाधिक लांबी म्हणजे सर्वात छोटा महामार्ग 327B आहे. 327B असून त्याची एकूण लांबी फक्त 1.2 किलोमीटर आहे. हे काही नावाशिवा पळसपे म्हणतील भाऊ, नाही आता हे बदललंय लय मोठं. NH327B हा भारतातला सर्वात कमी लांबीचा महामार्ग आहे. त्याची लांबी आहे 1.2 किलोमीटर. हे कुठून कुठे आहे,
पश्चिम बंगाल मधला दार्जिलिंग जिल्हा जर बघितला तुम्ही, दार्जिलिंग जिल्हा उत्तरेला गेलाय, पार तिकडे भूतानला त्याची सीमा लागली, आपल्या आसामला तिकडे सीमा लागली, इकडे तुम्हाला नेपाळला सीमा लागली, तिकडे भूतानला सीमा लागली, सिक्कीमला सीमा लागली, असा खूप मोठा त्याचा वरचा पसारा आहे. पश्चिम बंगाल मधील दार्जिलिंग जिल्ह्यातून एक पाण्याची टाकी आहे, बाहेरचा म्हणजे पश्चिम बंगालच्या सगळ्यात काय नेपाळच्या सीमेच्या तिथं एक पाण्याची टाकी आहे दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये. त्या पाण्याच्या टाकीपासून नेपाळ बॉर्डर पेची पूल, नीट लक्षात राहू दे, हे यूपीएससीचा क्वेश्चन आहे बघा, यूपीएससीला क्वेश्चन विचारला होता. एक अरुंद मार्ग आहे भारतातून तुम्हाला चीनमध्ये आपलं कुठं नेपाळमध्ये जाण्यासाठी, तो कोणता, काय पुलाचं नाव आहे, पेची पूल. ते खूप अरुंद मार्ग आहे, एकमेव मार्ग, ठीक आहे. तिथून त्या पुलापर्यंत याची लांबी आहे 1.2 किलोमीटर. हा आहे भारतातला सगळ्यात छोटा महामार्ग NH27. ओके. टिप नंबर 2, जुना सर्वात लहान महामार्ग कोणता होता? NH47A हा होता, त्याची एकूण लांबी 8 किलोमीटर होती. त्याच्या अगोदर 27 होता आपला नावाशेवा पळसपे, ठीक आहे. NH47A हा त्याचा नंबर बदलून आता त्याला नवीन नंबर NH966B असा देण्यात आलेला आहे. टिप नंबर 3, भारतातील नदी पात्रातील सर्वात लांब पूल कच्ची दरगाह बिदुपूर बिहार मधला आहे. नदी पात्रातील भारतातला सर्वात लांबीचा पूल राष्ट्रीय महामार्गातला नदी पूल हे कच्ची दरगाह बिदपूर बिहार मधला आहे. त्याची लांबी 9.76 किलोमीटर, 9 पॉइंट म्हणतोय बरं का, गंगा नदीवर येतो. दुसरा सर्वात लांबीचा नदी सेतू पूल दुसरा भूपेन हजारिका क्वेश्चन आयोगाने विचारलाय. याला आता ढाल सादिया पूल नाव दिले, ढाल सादिया. ओके. आसाम ते अरुणाचल प्रदेश असा तो जोडतो आणि या पुलाची लांबी जी होती 9.15 आहे. याची 9.76, याची 9.15. आणि कोणत्या? लोहित नदीवरती, ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी लोहित, त्याच्यावरती हा पूल आहे. या पुलाचे उद्घाटन 2017 मध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी याचं उद्घाटन केलेलं होतं. आलं लक्षात. टिप नंबर 4, देशातील सर्वात लांबीचा सडक बोगदा म्हणजे सुरुंग, चेना आणि नासरी याचं नाव आता या बोगद्याचं चेंज केलंय, श्याम प्रसाद मुखर्जी बोगदा असं त्याचं नाव चेंज केलंय. आणि हा बोगदा आहे ना, हा खूप आता खतरनाक चांगला मॉडिफाईड केलेला आहे. आणि याचं उद्घाटन 2017 मध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं होतं. त्या बोगद्याची लांबी होती 9.28 किलोमीटर. हा बोगदा जम्मू काश्मीर NH44 वर आहे. भारतातला सर्वात लांबीचा महामार्ग NH44 वर, भारतातला सगळ्यात लांबीचा बोगदा याच्यावरच आहे. नीट लक्षात राहू द्या, क्वेश्चन विचारू शकतात. भारतातील पहिला 6 लेन एक्सप्रेस वे जर तुम्हाला विचारला, भारतातील पहिला 6 लेन कसला पण एक्सप्रेस वे हा मुंबई ते पुणे एक्सप्रेस होता. भारतातला पहिला होता हा 6 लेन. आलं लक्षात, खूप खतरनाक होता. लांबी 94 किलोमीटर. भारतातील सर्वात मोठा 14 लेन एक्सप्रेसवे, आता भारतातील सर्वात मोठा 14 लेन एक्सप्रेसवे कुठं होतोय? दिल्ली ते मेरठ, एकूण 31 किलोमीटर लांबीचा आहे. ठीक आहे. चला, तर हे झालं तुमचं राष्ट्रीय महामार्ग. ओके, राष्ट्रीय महामार्गाबद्दल माहिती झाली. महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग मी तुम्हाला घेतले. तर याच्यानंतर NHT म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3, याच्यामध्ये भारतमालाच्या अंतर्गत कोणते आर्थिक आणि औद्योगिक कॉरिडॉर, इंडस्ट्रियल अँड इकॉनॉमिकल कॉरिडॉर कोणते निर्माण झालेले आहेत नव्याने, ग्रीनफील्ड कॉरिडॉर कोणते झालेले आहेत ते बघणार आहेत. आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्रातले राष्ट्रीय महामार्ग बघणार आहे. ओके, तर या ठिकाणी मग आपण हे राष्ट्रीय महामार्गाची इथं थांबूया. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना परत एकदा सांगतोय, लेक्चर आवडल्याच्या नंतर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि आपलं लेक्चर शेअर करा इतर विद्यार्थ्यांना. ठीक आहे. एवढं तर तुम्ही करा, कारण का जितकं जास्त शेअर होईल तितकं मला अजून इंटरेस्ट येईल आणि अजून जास्तीत जास्त तुम्हाला लेक्चर मी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या समोर येईल. तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला टाका किंवा लाईक करा. तुम्हाला मोबाईल नंबर इथं दिलेला आहे 9923739393 99237393. हे शेवटचं दिसत नसेल तर 23. ओके, हा व्हॉट्सअपचा नंबर आहे, याच्यावरती कॉल करा नाहीतर मेसेज टाका काही काम असेल तर. ठीक आहे. चला, म्हणजे काही तुम्हाला अडचण आली तर त्याच्यावर मला कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. कॉल नाही उचलला तर लक्षात राहू द्या, मी लेक्चरमध्ये आहे, मग तुम्ही मेसेज करा. मी सगळ्यांना
कॉल आल्याच्या नंतर त्यांना कॉल करतो नाहीतर मेसेज करतो. ठीक आहे, चला. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच जॉईन करायच्या त्यांनी काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरती जायचं आहे. जिओग्राफी बाय सचिन शिंदे प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करायचे. 2 ॲप आहेत, दोन्हीमध्ये बॅच टाकल्यात. ओके, त्याच्यामधून कोणतीही बॅच घ्या. 21 तारखेपर्यंत तुम्हाला जूनपर्यंत एक कुपन कोड आहे, 30% डिस्काउंट आहे. खूप कमी मध्ये तुम्हाला बॅच भेटते. त्याच्यानंतर रेग्युलर प्राइस मध्ये तुम्हाला बॅच भेटन. ओके, चला. आणि या ठिकाणी मग थांबूया आणि भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.